चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उद्भवणाऱ्या अनेक अडीअडचणी व तक्रारींमुळे बऱ्याच वर्षांपासून करण्यात येणाऱ्या मागणीनंतर दिनांक 21 डिसेंबर रोजी रस्त्यावरील अतिक्रमणे करणाऱ्यांवर तोडक कारवाई करण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायत व पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार यांनी मूलभूत सेवा सुविधा सुरक्षितता बाबतीत ग्रामपंचायत सदैव कटिबद्ध असून अनधिकृत आठवडा बाजार व बेकायदेशीर वावरत असलेल्या हातगाड्यांच्या रूपाने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून परिसरात बेकायदेशीर कुठलाही प्रकार होऊ न देण्यासाठी सर्व नागरिकांनी व व्यापारी वर्गांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। यावेळी पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। करंजाडेमध्ये दर शनिवारी नाही परंतु सोमवार, मंगळवार, शनिवार आणि शुक्रवार असे 4 दिवस बाजार भरतो आणि ते 4 दिवस जो बाजार आहे तो अनधिकृत आहे। रहदारीला त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि इथल्या रहिवाशांच्या त्याबद्दल खूप तक्रारी आहेत। तर त्याविषयी सिडको आणि ग्रामपंचायतीला यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त त्यांच्या मागणीनुसार आणि विनंतीनुसार आम्ही पुरवलेला आहे आणि ग्रामपंचायत आणि सिडको दोघं मिळून आता एक कायदेशीर मार्केटची जागा नेमणार आहेत आणि त्या ठिकाणी योग्य ते लोकांसाठी मार्केट सुरू होईल अशा पद्धतीने आता विनंती केलेली आहे। सर्व हॉकर्सला पण अशी विनंती केलेली आहे की त्यांनी विना परवाना बाजारात बसू नये, कारण त्यांचंही नुकसान होऊ शकतं। जर सिडकोने किंवा ग्रामपंचायतीने जर जप्ती केली तर गरीब व्यापाऱ्यांचं नुकसान होणे अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे कायदेशीर त्यांनी परवाना जिथं आहे परवाना प्राप्त त्या ठिकाणी आपल्या व्यवसाय करावा। बोललो आता की ग्रामपंचायतीतर्फे आणि सिडकोतर्फे ते आता लवकरच योजना करतायत। आता आम्हाला सरपंच आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे अधिकृत प्लॉटवर ते मार्केटची रचना करून त्या ठिकाणी आता हॉकर्सला परवानगी देणार आहे। आठवडे बाजारमध्ये बाहेरची बांगलादेशची जी लोक येऊन ते करतात त्यामुळे आणि जे आठवडे बाजार बसतात त्यांनी लोकांना येणारा त्रास होतो, ट्रॉफिकची समस्या होते, चोरीची समस्या होते। त्या अनुषंगाने आता आमचे सहकार्य करून सिडकोच्या माध्यमातून आम्ही आठवडे बाजार बंद करण्यात आले आणि जे सिडकोची रिझर्व्ह प्लॉट आहे रिझर्व्ह प्लॉटवर आम्ही सिडको ग्रामपंचायतीने मागणी केलेली आहे। रिझर्व्ह प्लॉट एक ते मार्केटसाठी ते लिजवर मिळाल्याचं आम्ही तिथं ते प्लॉटवर रिक्सर करणार आहे जेणेकरून करंजाडे स्वच्छ आणि सुंदर आहे। जे रिझर्व्ह प्लॉट आम्ही आता मॅप काढलेलं आहे सिडकोकडनं जे रिझर्व्ह प्लॉट आहे तिथं आम्ही एक आखणी करून त्यांना रिझर्व्ह जिथं मार्केटसाठी जे रिझर्व्ह तिथं आम्ही तिथं बसून